माऊलींच्या पालखीचा सर्वात खडतर टप्पा म्हणून ओळखला जाणारा दिवे घाटचा प्रवास आज सकाळी सुरू झालाय। पहाटेचे कार्यक्रम उरकून आज सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली आहे। आजचा हा प्रवास अत्यंत खडतर असला तरी सुद्धा या वाटेवर वारकऱ्यांसाठी अनेक सुविधाही केल्या जातात। दुपारी 2च्या सुमारास दिंड्या दिवे घाटाचा टप्पा पार करतात तर काही वेळासाठी विसावा घेऊन पुन्हा सासवडची वाट धरतात। संध्याकाळी माऊलींचा मुक्काम हा सासवडमध्ये असणार आहे तर काही वेळासाठी आता विसावा घेऊन पुन्हा ही वाट सासवडची चढणार आहे। तर आज सर्वात खडतर असा प्रवास माऊलींच्या पालखीचा सुरू झालेला आहे। तर या संदर्भात थेट जाऊयात वारी सोहळ्यामध्ये। अश्विनी पवार आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अश्विनी, काय आत्ताचं वातावरण आपण बघतो की आज माऊलींची पालखी सासवडकडे रवाना झाली आहे। नक्कीच स्वाती, 2 दिवसाचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज माऊलींची आणि तुकारामांची पालखी जी आहे ती पुढे रवाना होत आहे। माऊलींची पालखी जी आहे ती सासवडकडे रवाना होणार आहे। पुण्यातील हडपसर येथे मी आता आहे आणि इथे सकाळच्या विसाव्यासाठी माऊलींची पालखी थांबलेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी देखील पुणेकरांनी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि सकाळी सकाळी मोठ्या भक्तिभावाने हडपसरवासीय जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत। थोड्याच वेळात तुकारामांची पालखी देखील या ठिकाणी पोहोचेल आणि दोन्ही पालख्यांचा एकत्रितपणे दर्शन घेण्याचा लाभ जो आहे तो इथल्या पुणेकरांना मिळणार आहे। त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणीकाळभोरकडे रवाना होईल तर माऊलींची पालखी जी आहे ती दिवे घाट मार्गे सासवडकडे रवाना होईल। अत्यंत खडतर असा टप्पा मानला जातो दिवे घाट म्हणजे जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा घाट वारकऱ्यांना पायी चढावा लागतो आणि त्यामुळे या टप्प्यानंतर सासवडच्या आधी पालखीची माऊली विसाव्यासाठी थांबेल। मात्र त्याआधी दिवे घाटाची ही जी चढण आहे ही जरी खडतर जरी असली तरी अत्यंत मोहक अशी चढण असते, कारण या दिवसात पाऊस होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे आजूबाजूला हिरवळ झाडी आणि त्यामधून माऊलींचा रथ असा एक अभूतपूर्व सोहळा जो आहे तो आजूबाजूच्या गावकऱ्यांना म्हणा किंवा वारकऱ्यांना म्हणा अनुभवता येणार आहे। नक्कीच अश्विनी, तर वारी प्रवासातला सर्वात खडतर प्रवास मानला जाणार आहे सासवडच्या घाटातला हा आता प्रवास या ठिकाणी दिवे घाटचा सुरू झालेला आहे माऊलींच्या पालखीचा। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।